जय हरी जय श्रीराम। मी अशोक धोंडीबा दामले, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 22 क्रमांक प्रभागावरून माझ्यासह आम्ही 4 उमेदवार हे भारतीय जनता पार्टीच्या कमळ या निशाणीवरती अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढत आहोत। यामध्ये अ वर्गातील आमच्या पुष्पाताई नीलपगारे यांचं बटन क्रमांक 1 असून मशीन क्रमांक 1 आहे। तसेच मी स्वतः ब वर्गातून मशीन क्रमांक 2 मधील 2 नंबरचं बटन अशोक धोंडीबा दामले, तसेच क वर्गातील आमच्या सुवर्णाताई तुपे यांचं मशीन क्रमांक 3 वरील 1 नंबरचं बटन आहे। तसेच ड वर्गातील आमचे लक्ष्मीकांत टेटे यांचं मशीन क्रमांक 4 मधील 3 नंबरचं बटन आहोत। आम्ही 4ही उमेदवार निष्कलंक, सुसंस्कृत व समाजाची रात्रंदिवस सेवा करणारे असून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने आमच्या कामाच्या जोरावरती या ठिकाणी आम्हाला उमेदवारी दिलेली आहे आणि या उमेदवारीचं सोनं करण्याची आता ही वेळ सर्वसामान्य जनतेची आलेली आहे। कारण या प्रभागामध्ये मागील 27 वर्षापासून या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या मूलभूत सुविधा कशा मिळेल यासाठी आम्ही प्रशासनासोबत, राज्यकर्त्यासोबत या ठिकाणी कायम संघर्ष करत आलेलो आहोत। विधवा, अपंग, वयोवृद्ध या सर्वसामान्य नागरिकांना न्याय कसा मिळेल, गोरगरिबांना राशन मोफत कसं मिळेल, गोरगरिबांना आरोग्य सुविधा कशा मोफत मिळतील आणि चांगल्या प्रकारच्या सुविधा कशा मिळतील, यांच्या या वार्डातील स्वच्छता कशी राहील, या वार्डातील ड्रेनेज लाईनची व्यवस्था कशी होईल, रस्ते कसे चांगले होतील, या प्रत्येक घरासमोर लाईट कसा लागेल, 24 तास मोफत वीज कशी मिळेल, या ठिकाणी आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करतो। या माता भगिनी यांची सुरक्षा कशी राहील यासाठी आम्ही प्रयत्न करतो। या ठिकाणी अनेक युवकांना आम्ही त्यांच्या पायावर उभं करून पंतप्रधान मुद्रा योजना असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, ओबीसी महामंडळ असेल, तसेच संत गाडगेबाबा महामंडळ असेल, संत रविदास महामंडळ असेल, असे अनेक आमच्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ, मान्य विश्वातील सर्वात शक्तिशाली नेते नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वातून आमचे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार अतुलजी सावे साहेब, खासदार डॉक्टर भागवतकर साहेब, शहर जिल्हाध्यक्ष किशोरदादा शितोळे आणि आमदार संजयभाऊ खेनेकर यांच्या नेतृत्वामध्ये सर्वसामान्यांना न्याय कसे मिळेल यासाठी मी रात्रंदिवस प्रयत्न करत आहोत। या ठिकाणी या भागामध्ये कुठल्याही गल्लीत गेले, कुठल्याही घरात गेले की त्या ठिकाणी कोणीही व्यक्ती जय हरी म्हणलं की तुम्हाला चहा पिल्याशिवाय कोणी वापस पाठवणार नाही, एवढी खात्री मला या मायबाप जनतेवरती। कारण ही मायबाप जनता माझी माय बाप, काका काकू, मावसा मावशी, आई वडील सर्व काही मायबाप जनतेसाठी जनता आहे आणि यांच्यासाठी आम्ही आमच्या घराचा विचार न करता, परिवाराचा विचार न करता मागच्या 30 वर्षांपासून संघर्ष करत असून 30 वर्षे मला या संघर्षानंतर भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी उमेदवार दिलेली आहे। आम्ही 4ही उमेदवार सुसंस्कृत असून या 4ही उमेदवारांना आपल्याला जर हे 4ही उमेदवार निवडून द्यायच्या विकासासाठी आणि प्रभाग क्रमांक 22 हा छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 नंबरचा प्रभाग कसा राहील यासाठी आपण आमच्या 4ही उमेदवाराच्या कमळ या निशाणीसमोरील बटन दाबून 4ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावं व नामदार अतुलजी सावे साहेब, डॉक्टर भागवतकर साहेब, किशोरदादा शितोळे, आमदार संजयभाऊ खेनेकर, देवाभाऊ आणि महाराष्ट्र आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान, विश्वातील सर्व शक्तिशाली नेते माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचे हात बळकट करावे व आपल्या परिवाराचं भविष्य सुखमय करावं आणि आपल्या परिवाराला जर या आपल्या छत्रपती संभाजीनगरला उद्योग तरुण हे पुण्यासारख्या नगरामध्ये किंवा नागपूरमध्ये किंवा आपल्या मुंबईमध्ये नोकरीसाठी जाण्याची गरज पडणार नाही। कारण जवळजवळ 2 लाख कोटीचे उद्योजक या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले आहे। माइलस्टोन हा उद्योजक, किर्लोस्कर आणि टोयोटा सारखे उद्योजक या ठिकाणी आमच्या महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ, आमचे 4ही नेते, छत्रपती संभाजीनगर 4ही नेते व केंद्रातील आमचे नरेंद्र मोदी साहेब यांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी आलेले आहे। शेंद्रायामध्ये असेल, बिडकिनीमध्ये असेल, या ठिकाणी आता लाखो तरुणांना उद्योग त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी मिळत आहेत आणि काम मिळाल्यानंतर आपल्या सर्वसामान्य छत्रपती संभाजीनगर हे EV हब होत आहे। कालच महाराष्ट्र राज्याचे लाडके देवाभाऊ यांनी घोषणा केली
की छत्रपती संभाजीनगर हे EV हब असून या ठिकाणी आपण सर्वांनी स्वतः जाऊन बघावं या छत्रपती संभाजीनगरचा विकास कसा होत आहे. आपण 2014 पूर्वीचा जर आपला प्रभाग बघितला की आपल्या घरापर्यंत यासाठी तुम्ही आता गाडीवर आले आमच्या घरापर्यंत येण्यासाठी हातात चप्पल घ्यावं लागत होती, एका हाताने पॅन धरावं लागत होती आणि या ठिकाणी चिखल तुडत कसं घर शोधत यावं लागत होतं. लाईट नव्हते, ड्रेनेज नव्हते, रोड नव्हते, कुठल्याही प्रकारची सुविधा या ठिकाणी नव्हती. परंतु या भागामध्ये या नागरिकांनी, मायबाप जनतेने आमच्या नरेंद्र मोदी साहेब व नामदार अतुल साहेब देवाभाऊ यांचा विश्वास टाकून नामदार अतुल साहेबांना निवडून दिलं आणि निवडून दिल्यामुळं विकासाची गंगा ही प्रत्येक घरापर्यंत या ठिकाणी पोहोचलेली आहे. थोडासा पाण्याचा त्रास जरी बाकी ठिकाणी असला तर माझ्या वाडाला पाण्याचा त्रास जवळजवळ 90% नाही आहे. या ठिकाणी आता येणाऱ्या काही 8 ते 10 दिवसामध्ये नागरिकांना दिवसाआड नळाला पाणी भेटणार आहे. त्याची काल त्या 2700 कोटी योजनेचं कालच उद्घाटन झालंय. या ठिकाणी मी या मायबाप जनतेला विनंती करतो की आपण आपला प्रभाग क्रमांक 22 एका उच्च शिखरावरती नेण्यासाठी आणि सर्वसामान्यांचा विकास करण्यासाठी आणि मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी व शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त सर्वसामान्यांना कसा होईल यासाठी आपण कमळ या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने या चारही उमेदवाराला विजय करावं अशी मी विनंती करतो. जय हरी, जय श्रीराम. लाडकी बहीण योजना ही अत्यंत कार्यक्षम पद्धतीने आपल्या राज्यामध्ये सुरू आहे आणि महिलांना दर महिन्याला निधी मिळतो. त्या माध्यमातून त्यांनी गृह उद्योग सुरू केलेले आहे. पण अजूनही त्याच्यामध्ये काही करण्यासारखं आहे, ते आपण करणार अशी अपेक्षा मतदारांकडून आहे. महाराष्ट्र शासनाने अनेक योजना केंद्राच्या आणि महाराष्ट्राच्या अनेक योजना महिलांसाठी आहे. निश्चित लाडकी बहीण एक योजना नाही आहे. बचत गटाला भरघोस निधी मिळालेला आहे. लखपती दिदी जे या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून लखपती दिदीसाठी या ठिकाणी चालना मिळालेली आहे. जवळजवळ 1 लाख दिदी या भारतामध्ये मागच्या 6 महिन्यामध्ये लखपती झालेल्या आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 12,000 आमच्या लाडक्या बहिणी लखपती झालेल्या आहे. त्या माध्यमातून त्या लखपती व्यवसाय त्यांना मिळत आहे. त्यामधून आपल्या शेतावरची फवारणी असेल, गावावरची फवारणी असेल, त्या ड्रोनच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे. त्यांना तिथे शिक्षण प्रशिक्षित करण्यात आलेलं आहे. तसेच उद्योगाच्या बाबतीत म्हटलं की या ठिकाणी जवळजवळ 70,000 उद्योजक महाराष्ट्र माननीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये घडलेले आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळ या माध्यमातून 10 लाख, 15 लाख, 50 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज पहिल्या वेळेस या महाराष्ट्र शासनाने दिलेलं आहे. तसेच आपले जे नवीन उद्योग तयार होत आहेत त्यांना OBC महामंडळातून सुद्धा 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज या ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणून बचत गटांना इतका निधी आहे, त्यांनी फक्त मागणी करावी, शासन तत्पर त्यांसाठी उपलब्ध या ठिकाणी आहे. पुण्यानंतर छत्रपती संभाजीनगर एक शैक्षणिक हब होत आहे, कारण इथे विद्यार्थ्यांची अनेक खूप सुविधा आहे. त्यामध्येही त्यांना काही विद्यापीठीय सुविधा हव्या आहेत, त्यासाठी आपण ते प्रयत्न करणार. सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगरमध्ये काम करण्यासाठी आमचे नेते सक्षम आहे. मी एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे. मी माझ्या प्रभागापुरतं बोलेल. माझ्या प्रभागामध्ये अनेक शैक्षणिक संस्था चांगल्या आहे. कमी खर्चामध्ये उच्च प्रतीचं शिक्षण त्या ठिकाणी, सनातन धर्माचं शिक्षण आणि सर्वसमावेशक भारतीय संस्कृतीचं शिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं. आणि ते या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजचं डेव्हलप होत आहे, नवीन कॉलेज येत आहे, मेडिकल कॉलेजचं डेव्हलप होत आहे. या ठिकाणी अनेक उद्योग येतात. युनिव्हर्सिटी येते, मोठी युनिव्हर्सिटीचं सुद्धा डेव्हलपमेंट होते त्या ठिकाणी. आणि त्यासाठी अनेक करोड रुपये निधी, हजारो कोटी रुपये निधी महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन याच्या माध्यमातून मिळत आहे. माझ्या प्रभागामध्ये म्हटलं की माझ्या प्रभागामध्ये एक चांगली शाळा, या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळेल, एका वेळेचं जेवण त्या ठिकाणी मोफत मिळेल, असं माझं विजन आहे. की वाडा प्रभागातील एकाही नागरिकांना इतरत्र त्यांचे मुलं पाठण्याची वेळ येणार नाही, असं नियोजन माझ्या डोक्यामध्ये आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी काय? भ्रष्टाचार म्हणजे एक या राज्य किंवा या सरकारी यंत्रणेमध्ये एक खीळ लागलेला आहे. कारण की काय व्हायचंय, भारताचे पंतप्रधान, मी त्याविषयी जास्त बोल, मी छोटा कार्यकर्ता आहे, परंतु मी जे ऐकतो भाषणामध्ये, जे चर्चा करतो, की आमचे राजीव गांधी साहेब म्हणायचे की आम्ही
तुम्हाला 100 रुपये पाठवले की तुम्हाला 85 पैसे गायब होतात आणि नागरिकापर्यंत 15 पैसे पोहोचतात. परंतु नरेंद्र मोदी साहेब सरकार आल्यानंतर त्यांनी सगळ्यांचे आधार अपडेट केले, जनधन खाते खोलले आणि जनधन खाते खोलून सर्वसामान्य नागरिकांना ज्या शासनाच्या योजना आहे, जसे की लाडकी बहीण योजना असेल, जसे की छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान शेतकऱ्यांची जी योजना आहे 2000 रुपये दर 4 महिन्याला, आणि महाराष्ट्र शासन सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज योजना केली, ती सुद्धा 2000 ते 4000 रुपये असतील. वर्षाला 12000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी, त्यांना विविध अनुदाना माध्यमातून दुष्काळ पडला किंवा ओला दुष्काळ झाला किंवा इतरही कुठली योजना असेल, या योजनेतून डीबीटी ही जी मोदी साहेबांच्या संकल्पनेतून आलेली योजना आहे, या डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट कुठलाही दलाल त्यामध्ये काम करत नाही, कुठल्याही दलालाची त्याची आवश्यकता पडत नाही. डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून या लाडक्या बहिणी असेल, हे आमचे विधवा अपंग असेल किंवा शेतकरी वर्ग असेल, यांच्या खात्यावर डायरेक्ट पैसे जातात. साहेब, मोदी साहेबांनी योगा संदर्भामध्ये कार्यक्रम खूप घेतलेले आहेत आणि वय वाढल्यानंतर अनेक वार्धक्य आजार त्याला भेडसावतात. त्या अनुषंगाने योगा केल्यानंतर आपलं आरोग्य उत्तम राहते असा संदेश मोदी साहेबांचा होता. आपल्या वार्डामध्ये योगा संदर्भात आपण काही प्रयत्न करणार आहे. आपण सर्वसामान्य नागरिकांचं आरोग्य आणि योगा या विषयावर प्रश्न विचारला तर 2014ला या भारतातील सुसंस्कृत नागरिकांनी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचे विश्वास टाकून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी केलं. अनेक आरोप झाल्यानंतरही ते कधी थांबले नाही, ते कधी थकले नाही आणि त्यांनी नुसता भारताचाच नाही, आपल्या गीतेचा जे संस्कार आहे वसुदेव कुटुंबकम किंवा ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हे विश्वची माझे घर, जयाची मती चराचर, याप्रमाणे त्यांनी सर्व विश्वाचा विचार करून योगाला महत्त्व देऊन आणि या आत्तापर्यंत 2015 पासून पहिला आपण योगा करत होतो फक्त काहीतरी, परंतु 21 जून ही तारीख आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला आणि भारतीयांनाच नाही पूर्ण जगाने त्यांना मान्यता दिली आणि प्रत्येक पूर्ण जवळजवळ 280 कंट्रीमध्ये हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस आता साजरा होतो. मागच्याला झाले जवळजवळ आता 10 वर्ष. इतक्या मोठ्या देशामध्ये 140 कोटी देश नाही, इतर देशही त्यामध्ये एकत्र येतात आणि या योगा मोदी साहेबांच्या नेतृत्वाला मान्य करतात. म्हणजेच विश्वातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे मोदी आपल्या भारताकडे आहे आणि भारताकडं बघण्याचा दृष्टिकोन मोदी साहेबांच्या आल्यानंतर की मोदी साहेबांनी जे केलं ते पूर्ण विश्व फॉलोअप करत आहे. परिसरात लोकांना काय आव्हान करणार? माझ्या परिसरातील सर्व मायबाप जनतांना हेच आवाहन करणार आहे की आपण सुसंस्कृत, ज्यांनी आपली रात्रंदिवस सेवा केली, ज्यांनी आपल्यासाठी वेळ दिला, आपल्या एका फोनवरती जो व्यक्ती हजर झाला, ज्या व्यक्तीने कोणाच्या जातीपातीचं राजकारण केलं नाही, कुठल्याही द्वेषाचं राजकारण केलं नाही, जो व्यक्ती त्याच्याकडे गेला आणि त्यांनी काम नाही केलं, असं होत नाही. अशा व्यक्तीला आपण आपली सेवा ज्या व्यक्तीने केली असेल मागचे 5 वर्ष आणि पुढे त्यांना खात्री असेल की हा व्यक्ती या समाजाचं काही भलं करू शकतो, अशा व्यक्तीलाच आपण निवडून द्यावं, ही माझी कळकळीचं आवाहन करतो.